CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून आणि पुस्तकात केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखावरून आमदार संजय गायकवाड यांनी आक्षेप घेतला। याच वादाचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले। त्यानंतर आता रामायणावरून आमदार संजय गायकवाड आणि रोहित पवार यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं। आमदार संजय गायकवाड यांनी रामायण वाचलं का? त्यामध्ये देखील वाल्मिकी ऋषींनी श्रीरामांचा एकेरी उल्लेख केला आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय। त्यावर रामायण हे श्रीरामांच्या कार्यकाळातच लिहिलं गेलं आणि वडिलांच्या वयाच्या व्यक्तीने मुलांचा एकेरी केलेला उल्लेख कोणीही समजू शकतं असं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे। रोहित पवारांनी असं म्हटलं की ज्यावेळेला तुम्ही पुस्तकाबद्दल ऑब्जेक्शन घेतलं होतं की त्यामध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे, त्याच्यावर रोहित पवार म्हणतात की तुम्ही वाल्मिकींचं रामायण वाचलं, त्याच्यामध्ये सुद्धा रामाचा बघा, त्या मी बोललो होतो की रोहित पवार बोलले की पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे, तसा रामायणामध्ये वाल्मिकी ऋषींनी पण रामायण हे प्रभू रामाच्या कार्यकाळातच लिहिलं गेलं आणि वाल्मिकी ऋषींचं वय आणि प्रभू रामाचं वय पाहिलं तर वाल्मिकी ऋषी कितीतरी वर्षांनी मोठे होते। त्याच्यामुळे एखाद्या वडिलासारख्या माणसाने आपल्या लेकरासारख्या मुलावर जर एकेरी भाषेत लिहिलं तर हे कोणी समजू शकतं। आणि शेवटी वाल्मिकी पुढे वाल्मिकी ऋषी झाले आणि ते सगळ्यांना गुरुवर्य झाले। परंतु कोणी आजचा पत्रकार हा काही शिवराजांच्या काळातला नव्हता, ही आताची टमरेट आहे, ती आता आलेली। आणि आम्ही वारंवार, आम्ही आताच म्हणत नाहीये की वारंवार ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी असेल तो त्याने कुठेही पुस्तक असो तो बदलला पाहिजे आणि याच्याकरता आमचा लढा सुरूच राहणार आहे। त्याला वारंवार सगळेच मला सांगतात की संजय गायकवाड महिलाबद्दल असे बोलले, तुम्ही आमचं बी काम बघा ना जरा। या बुलढाणा जिल्ह्यात सैलानी सारखं गाव होतं जिथं 100 वर्षामध्ये हजारो महिला लुटल्या गेल्या, हजारो महिलांचं धर्मांतर झालं, त्यांच्या आबरू लुटल्या गेल्या। ते वाचवायचं काम या आमदारांनी केलेलं आहे। एकेका दिवशी एकेका महिन्यात 50-50 डेड बॉडी जिकडे सापडायच्या, 50-100 बलात्कार व्हायचे, ते आमदारांनी थांबवलेले आहे। 222 मुली लवचिक वापस आणल्या, त्या या आमदारांनी आणलेल्या आहेत। 5,500 ते 6,000 महिलांचे तुटलेले संसार या आमदारांनी बसवलेले आहेत। एवढंच नाही तर कोणाच्या घरामध्ये आकस्मिक मृत्यू झाला तर त्या विधवा महिलांना 6-6 महिन्याचा किराणा, कपडा, लत्त्यासह त्यांच्या सगळ्या लेकरांच्या शिक्षणाची व्यवस्था हा आमदार करतो। याचबरोबर अपंग शाळेच्या 26 अंध आणि अपंग मुलींना दत्तक सुद्धा आम्ही घेतलंय। काय वारंवार महिलांचं करता, ठीक आहे, ते रागारागात स्वीकार झाले, आम्ही त्याची क्षमा याचना पण केली, परंतु वारंवार हाच विषय काय आम्ही जणू महिलांची शत्रू आहोत असं जे दाखवलं जातं। मग आज तुमचं छत्रपती शिवाजी महाराजचं प्रेम कुठे गेलं होतं? 2 वेळ शिवरायांच्या स्मारकापासून गेले तुम्ही आणि साधा तिथं जाऊन तुम्ही नाम करू शकते आणि इकडे सांगता की जिजाऊंचा जिल्हा होता। या जिजाऊंच्या चौकामध्ये जिजाऊ साहेबांचं, संभाजीराजांचं महाराष्ट्रातलं पहिलं एकत्रित स्मारक आहे, एवढं मोठं। तुम्हाला वाटलं नाही इथं नतमस्तक व्हा? तुम्हाला वाटलं नाही की महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं बुलढाण्यात नतमस्तक व्हा म्हणून? आणि काय सांगता आमची लायकी का, तुमची लायकी काय आहे? बाप दादाच्या काका पुत्याच्या भरोशावर तुम्ही राजकारणात मोठे झाले। अरे आम्ही स्वतःच्या भरोशावर मोठे झालेलो स्वकर्तृत्वावर, आम्हाला काय कोणा बाप दादा कोणा काका पुत्याचा आशीर्वाद नव्हता। तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।